मी सौ प्रज्ञा वाळिंबे. दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी संकट येतच असतात. आयुष्य इतकं सहज कोणाचंही नसतं आणि ही संकटे दूर करण्यासाठी दत्त महाराजांनी स्वतः हे स्तोत्र लिहिलेलं आहे. दत्त महाराजांची एक छोटीशी कहाणी आहे, ती तुम्हाला मी थोडक्यात सांगते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोजचे नवीन उपाय, दैनंदिन राशी भविष्य पाहायला मिळेल. आजचा उपाय असा आहे का दत्ताचं जे स्तोत्र आहे त्याला घोर कष्टोद्धरण स्तोत्र असं म्हणतात. घोर कष्ट म्हणजे घोर ह्या शब्दाचंच सर्व काही आलं. म्हणजे कितीही कठीण संकट असू द्या ते तुमचं दूर होतं. त्याची ग्वाही दत्त महाराजांनी स्वतः दिलेली आहे. दत्त महाराज ज्या गावी राहत होते त्या गावी जेव्हा ते त्या गावाच्या स्थानातून दुसऱ्या गावी चालले होते तेव्हा तेथील सर्व गावकऱ्यांना संकट पडलं का आता जर दत्त महाराज आपल्या गावातून दुसऱ्या गावी गेले तर आपली संकटं कोण दूर करणार. ते सगळे गावकरी एकत्र होऊन दत्त महाराजांना विनवणी करू लागले का तुम्ही जाऊ नका. दत्त महाराज म्हटले का तुमचं हे संकट मी दूर करतो. त्यासाठी त्यांनी तेव्हा हे स्तोत्र त्या गावकऱ्यांच्या कष्ट दूर करण्यासाठी इतकं प्रभावशाली लिहिलेलं आहे का हे वाचलं तर तुमचं संकट दूर होणार याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. फक्त याची म्हणतात ना प्रचिती येण्यासाठी तुम्ही हे वापरून म्हणजे बोलून बघा. मी एवढं तुम्हाला जरा विनंती करून सांगत आहे. त्याचं नावच त्यांनी घोर कष्टोद्धरण स्तोत्र, तुम्ही यूट्यूबला टाका किंवा गुगलला टाका, दत्तांचं घोर कष्टोद्धरण स्तोत्र. त्याची सुरुवात मी तुम्हाला सांगते. श्रीपाद श्री वल्लभत्वं स्वदेय श्री दत्तास मानपाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात कष्टादुदरास्मान नमस्ते. हे त्याचं एक पहिलं कडवं आहे. अशी 5 कडवी आहेत 2-2 ओळीची आणि नंतर त्याचा शेवट आहे. तर ही जी सुरुवातीची 5 कडवी आहेत जे तुम्हाला आत्ता मी बोलून दाखवलं एक कडवं, तशी 5 कडवी आहेत. तुम्ही गुगलवर सर्च करा घोर कष्टोद्धरण स्तोत्र असं करा आणि जी सुरुवात मी सांगितली आहे ते करा. कारण घोर कष्टांचे वेगवेगळे प्रकार असतील, पण मी तुम्हाला जी सुरुवात सांगितली आहे ती तुम्ही वही पेन करून लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला शोधताना त्रास होणार नाही. ह्या स्तोत्राचे 5 कडवी आहेत. ही 5 कडवी जेव्हा तुम्ही 3 वेळा बोलता, 5 कडवी जेव्हा तुम्ही 3 वेळा बोलता तेव्हा हे स्तोत्र एकदा पूर्ण होतं. म्हणजे जर तुम्हाला हे स्तोत्र 3 वेळा 5 वेळा असं जर म्हणायचं असेल, पण शक्यतो 3 वेळा म्हणावं. कारण दत्ताचे 3 अवतार आहेत, म्हणजे 3 त्याचे मुख आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक मुखासाठी एक आवर्तन असं एक त्याचं म्हटलं जातं. त्यामुळे 3 वेळा म्हटल्यानंतर ते पूर्ण होतं. म्हणजे पहिले 5 कडवी तुम्ही 3 वेळा म्हणायची आणि मग त्याचा शेवट करायचा. तुम्ही स्तोत्र हे गुगलवर सर्च करा. तुम्हाला नाही भेटलं किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा. मी तुम्हाला त्याच्या डिटेल्स देते. आणि तरी पण मला असं वाटतं का ते स्तोत्र मी आत्ता तुम्हाला म्हणून दाखवावं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास मानपाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात् कष्टादुदरास्मान नमस्ते. त्वं न माता त्वं पिता दीपस्त्वं त्राता योगक्षेम कृत्सदुरस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुदरास्मान नमस्ते. पापं तापं व्याधिमादिच्च दैनं भीतिक्लेशत्वं हराशु त्वदन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तजुर्ते घोरात् कष्टादुदरास्मान नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुदरास्मान नमस्ते. धर्मे प्रीती सन्मती देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तीच मुक्ती भावासक्तीच्या अखिलानंदमूर्ते घोरात् कष्टादुदरास्मान नमस्ते. हे तुमचे 5 कडवे झाले जे मी आत्ता तुम्हाला म्हणून दाखवले. ही 5 कडवी तुम्हाला 3 वेळा म्हणायची आहेत. आणि नंतर त्याचा शेवट करायचा आहे. शेवट मी तुम्हाला आत्ता बोलून दाखवते. श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपट्टे नियतो भक्त्यास श्री दत्ता प्रियो भवेत इति श्री पद्मासु देवानंद सरस्वती स्वामी विरचितं घोर कष्टोद्धरणं स्तोत्र संपूर्णं. हे पूर्ण तुमचं स्तोत्र आता पूर्ण झालेलं आहे.
तुम्हाला समजलं नसेल तरीही तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा, मी तुम्हाला त्याच्या डिटेल्स कळवते. पण तुम्हाला हे स्तोत्र मी माझ्या आत्ता खूप घाई गडबडीमध्ये सुद्धा मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे स्तोत्र तुमच्या घरामध्ये कुठलंही संकट असेल आणि जर तुम्ही ते ब्रह्ममुहूर्तावर म्हटलात तर त्याचा तुम्हाला अतिशय चांगलं फळ आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावर दत्त जयंतीला हे स्तोत्र म्हणणं म्हणजे तुमचं संकट दत्त महाराज ठेवतच नाहीत. फक्त तुम्ही ते कळकळीने, उद्देशाने, तेवढ्या म्हणतात ना, ओढीने म्हणा. हे आमचे अनुभव आहेत. आज मी तुम्हाला स्तोत्र जे दाखवलं ते मी पूर्ण माझं पाठ आहे. मी असं नाही म्हणत का माझं पाठ आहे, पण हे स्तोत्र बोलत आमचं अख्खं आयुष्य गेलं आणि इतकी संकटं दत्त महाराजांनी इतकी सहज दूर केलीत, ती आजपर्यंत समजत नाही की ती संकटं आली कशी आणि गेली कशी. इतकं या स्तोत्रामध्ये शक्ती आणि इतकी पॉवर आहे. तुमच्या घरामध्ये कोणाचं ऑपरेशन असू दे किंवा इवन काही असू दे, कोणाची डिलिव्हरी असू दे, आईवडिलांची तब्येत खराब असू दे, कोणाला मुलबाळ नसू दे किंवा आपल्या मुलाचं लग्न जमू दे, नोकरी, सर्व समस्यांवर एकमेव उपाय हे घोर कष्टधरण स्तोत्र आहे. तुम्ही हे स्तोत्र एका कागदावर लिहा. मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे त्याचा वापर करा. आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने ही खूप मोठी सेवा आहे, खूप मोठी सेवा. तुम्ही हे चॅनल माझं सबस्क्राईब करून तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना ग्रुपमध्ये पाठवा. आणि जेवढे जण हे दत्ताचं स्तोत्र तुमच्या व्हिडिओने ऐकणार आणि त्यांचं संकट दूर होणार, तेवढे कर्म तुमच्या म्हणतात ना, आपले कर्माचा एक भाग असतो त्याच्यामध्ये ते जमा होणार. आणि देव न करो तुम्ही कोणालाही सांगितलं आणि त्याने हे स्तोत्र म्हटलं आणि त्याचं संकट दूर केले, तर खरंच तुम्हाला सांगते, तुम्हाला कल्पना नाही का तुम्ही किती मोठं कर्म तुमच्या आयुष्यात कमवणार आहात. इतकं हे स्तोत्र दत्त महाराजांनी आपल्यासाठी लिहिलेलं आहे आणि आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी मनापासून अतोनात प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करत जा. माझी काही अपेक्षा नसते, फक्त हे सर्व धार्मिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आनंद देण्याचा हा छोटासा माझा प्रयत्न असतो. त्यात तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करते. दत्त महाराजांच्या कृपेने, माझ्या महाराजांच्या रामाच्या कृपेने तुमचं सर्वांचं कल्याण हो, तुमची संकटं दूर हो, ही रामाचरणी दत्तांच्या चरणी प्रार्थना आहे. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपा आणि हे स्तोत्र तुम्ही उद्या नक्की म्हणा. 15ला तुम्ही रविवार आहे, आज शुक्रवार आहे. दत्त जयंती 14ला जरी सुरू झाली असेल तर आपण सूर्योदयाची दत्त जयंती पकडतो. त्याच्यामुळे तुम्ही 15ला ह्या स्तोत्राचं पठण करा. दिवसभर केलं तर अतिउत्तम. तुम्ही मोबाईलवर ऐकलं तरीही चालेल. काहीही करून ह्या स्तोत्राचं शब्द न शब्द तुमच्या घरात लहरी तुमच्या बॉडीवर, शरीरावर पडल्या पाहिजेत. ह्यासाठी तुम्ही ह्या स्तोत्राचा वापर करा आणि तुमची संकटं दूर करा. एवढी मनपूर्वक प्रार्थना. हा माझा व्हिडिओ तुम्ही डबल ऐका आणि पुन्हा एकदा सांगते, हे स्तोत्र तुम्ही पठण करा. तुम्हाला विनंती आहे, तुमची संकटं दूर व्हावी यासाठी मी खरंच खूप प्रयत्न करत आहे. कारण का, माझ्या स्वतःच्या जीवनात ह्या स्तोत्राचा इतका उपयोग आजही होतोय. म्हणून मला वाटतं याचा वापर सगळ्यांनी करावा. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.